संजयच्या संगतीत 5-6 वर्ष कशी गेली ते कळलंच नाही. गेली ती सारी वर्ष मस्तीत गेली होती. अशाच वेळी आमच्या शेजारी राहुल नावाचा 16-17 वर्ष वयाचा तरुण पाहुणा म्हणून राहायला आला होता. वयाने 1-2 वर्षांना लहान होता, पण मला तो आवडू लागला. त्याचा राजबिंड चेहरा मला हवाहवासा वाटू लागला. त्याचे येणे आमच्याकडे सुरू झाले. ओळख वाढली, परिचय घट्ट झाला. एका दिवशी घरात कुणीच नव्हते. राहुलने मला विचारले, "तू मला आवडतेस?" मी त्याला तसंच म्हटले. "झाले." त्याने मला मिठीत घेतले. आहा, अशी उबदार मिठी! घरात कुणीच नव्हते. कपड्यांचे बंधन सैल झाले. अवचित सुखाची पुन्हा बरसात झाली. आता तो आई घराबाहेर पडली की येऊन मला मिठीत घेऊ लागला. ओंजळीत मोतींची बरसात होऊ लागली. किती मोती वेचावे मी हरून जायची. राहुल दुसरा पुरुष, मला सुख बहाल करणारा. संजयपेक्षा तो सरस वाटू लागला. आयुष्याचा जोडीदार असाच हवा म्हणून वाटू लागला. पण याची कुणकुण माझ्या छोट्या बहिणीला लागली. मला राहुलने एक छानसे ग्रीटिंग आणले होते. ते तिच्या हाती पडले, पण तिला आमची ही रासलीला मान्य होती. बरे झाले, नाही तर राहुल पण हाताचा गेला असता. मी त्याला नाही सोडू इच्छिते. राहुलबरोबर लग्न करावे असे सारखं वाटायचे, पण तो उपभोगून झाला होता. मला जुन्या जास्त रस नाही. रोज नवे हवे. कधी राहुल, कधी संजय. ते सांगतील तिथे माझी जायची तयारी असायची. मी आईला काही थाप मारून बाहेर पडत असायचे. मला हवे ते पदरात पाडून घ्यायचे. दिवस कापुरासारखे भरभर उडून गेले. मी 10वी पास झाले. कॉलेजात जाऊ लागली. इथे माझ्या सौंदर्याचे खूपच चाहते होते. या दरम्यान मी शिक्षण घेण्यासाठी मामाकडे राहू लागली. इथे एक नवा सवंगडी भेटला. राजा दिसायला काही खास नाही, पण मला तो हवासा वाटू लागला. मामाचे घर म्हणजे शांत जंगलातील संकेतस्थळ. जणू मनात वाटायचे, राहुल आला तर काय मज्जा येईल. संजयने तरी यावे. पण काही हाती आले नाही. मी कामसुखाला चटावलेली नवयुवती. एक दिवस राजाने मला मिठीत घेतले, पण कुणी येईल म्हणून मी मिठी सोडवली. त्याचा तो स्पर्श मला वेडावून गेला. मग दुसऱ्या दिवशी घरात कुणीच नव्हतं. राजा ही संधी पाहत होता. तो लगेच घरी आला आणि मग आमची कामक्रीडा सुरू झाली. मिठी सैल झाली तेव्हा मी भानावर आले. आता डोळ्यात फक्त आणि फक्त राजा येत होता. राजा, माझ्या दिलावर राज करणारा तिसरा पुरुष. 3 जण आयुष्यात आले. तिघांनी भरभरून दिले. कदाचित ती त्यांची पण गरज असेल. पण संजय, माझं पहिलं प्रेम, तो मला विसरू शकला नाही. तो मामाकडे कधी कॉलेजमध्ये गुपचूप भेटायला यायचा. तो बोलल तिथे बरे वाटायचे, पण तृप्ती नसायची. काहीतरी हरवल्यासारखे वाटायचे. त्याने मिठीत घ्यावे, थोडे चुरगळावे आणि तो क्षण आठवत झोपी जावे. माझे त्याच्याबरोबर कुठे पण जायची तयारी असायची. एक दिवस त्याने मला एकांतात जंगलात नेले होते. आयुष्याचे सोने केले होते. कसे 2 वर्ष गेले मला कळलेच नाही. आता मी परीक्षा देऊन घरी आली आणि पुन्हा संजयने मी एकांतात, कधी ओढ्यावर तर कधी गुरांच्या गोठ्यात, तर कधी नानाच्या मोकळ्या घरात. बस संजय, मी जगात कुणीच नाही असे वाटायचे. घरी आईला कुणकुण लागली, पण मोजपत्ता उलट केला. तो संजयचा मागे लागला आहे. मी त्याला भाव सुद्धा देत नाही, पण तरीसुद्धा मी आईच्या डोळ्यात चुकून कधीतरी स्वर्गीय सुख पदरात पाडून घ्यायचे. आता घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली. मुले पाहून जात होती. मी मनातून घाबरून गेले. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्या शरीर संबंधाची कल्पना आली तर? मस्ती केली, पण ज्याच्यासाठी हे राखायचे असते त्याला हे पहिले पण अनुभवायला नाही मिळणार. तो ह्या गोष्टीपासून दूर राहील. पुरुष या बाबतीत खूपच हळवे असतात. आपली बायको फक्त आणि फक्त कायमची आपली हवी. ती जर दुसऱ्याची क्षणभराची जरी झाली तरी ते आपल्या बायकोला मनापासून कधीच स्वीकारत नाहीत. आयुष्यभर ते त्या स्त्रीबरोबर नफरत करतात. कोणत्याही क्षणी ते तिला माफ करत नाही. आणि ती स्त्री आयुष्यभर खऱ्या प्रेमाची पारखी राहते. अनंत कल्पनाने मनात माझ्या खाऊर माजले, पण वासना कुणाला कधीच स्वस्थ बसू देत नाही. माझेही तसेच झाले होते. मला दुःख वाटते. ते संजय, राहुल, राजा सारेच माझे सुखाचे सोबती सोडून जावे लागणार होते. ते आले की सुखाची बरसात करायचे आणि जी वेळ येऊ नये अशी वाटायची ती वेळ आली. माझं लग्न एका सर्वसाधारण दिसायला असणाऱ्या तरुणाबरोबर जमले. मला तो कोणत्याही बाबतीत आवडत नव्हता, पण सरकारी नोकरी होती एवढेच एक. जमेची बाजू, ना दिसायला चांगला, ना रूप माझ्यापेक्षा सर्वसाधारण. सौंदर्य, मी म्हणजे तारुण्य, मी म्हणजे बहार, तो म्हणजे नुसता बोरा असो. आईने ठरवले म्हणून गुमान, इतर मुलींसारखी मी गुमान मान तुकवले. झालं एकदाचं लग्न. मुलगा खुश होता. त्याला माझ्यासारखी सुंदर बायको मिळाली होती. आता वेळ आली मधुचंद्राची. तो फार बेचैन होता. दिवे मंद झाले. बोलता बोलता तो जवळ आला, पण मला हे बिलकुल मान्य नव्हतं. तो खूप भावनिक झाला. मी हे सुख उपभोगले होते. नवीन ते काय कपडे उतरले गेले. मनाचे दार उघडले गेले. श्वासात श्वास मिसळून गेले. हृदयाची धडधड वाढली.
आणि शरीर शांत झाले. मी विचार करू लागले, आपण हे सारे अगोदर मिळून काय मिळवले? आज हे मिळणारच होतं. 2 दिवसात मी माहेरी आले. विचारात गढून गेले. मनात वादळ तयार झाले. संजय, राहुल मागे पडले. राजा मागे पडला. पुन्हा सासरी आले. रात्री नवीने मिठीत घेतले. तो स्वतःला सावरू शकला नाही. त्याने सुख उपभोगले. माझ्याकडून नकळत प्रतिसाद हवा तेवढा मिळत नव्हता. कदाचित तो नाराज झाला असावा. पण जे मी मिळवले ते योग्य वेळी आणि हवं तेव्हा. त्याच्याच बाबतीत खूपच उशीर झाला होता. मी संजयला विसरू शकत नव्हते. राहुल तर यारच होता. राजा कवचित सापडलेले धन होते. हा ठेवा मी माझ्या अंतिम क्षणापर्यंत जपणार आहे. नवरा नोकरीनिमित्त बाहेर असायचा. मला ते कथकाळातील क्षण हवे होते. तो राहुल, संजय, राजा जे अमूल्य क्षण दिले ते झुंपायचे होते. नवरा फक्त नावाने पुरता होता. मी मंगळसूत्र फक्त नावापुरते बांधले होते. खरे हकदार वेगळे माणसं होते. मी हे ऐकले. जो पुरुष एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेने विवस्त्र पाहतो, आपला तो जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्या आणि आपलाच राहतो. मला विवस्त्र प्रथम पाहणारा संजय, नंतर मला ज्याने एकांत विवस्त्र पाहिलं तो राहुल. हे दोन घरी एकटे असायचे. कंटाळा यायचा, पण जवळ गोड आठवणी होत्या त्या सोबत करायचा. नवरा दूरदेशी नाही तर त्याला आठवण्यासारखं त्याकडे काय होते? कधीतरी त्याने मला एकदा विचारलं होतं, तू कोणासोबत जोडली गेली होती का? पण मी त्याला त्याची शपथ घेऊन निरुत्तर केले. पण शेवटी त्याला माझ्याविषयी कायम वाटत राहिली, मी लुटलेली स्त्री. आता नवऱ्याच्या मनातून मी पार उतरली होती. कारण मी होतेच तशी. मला बाहेरची सवय होती. नवीन त्यातच मला रस होता. रोज नवं हवं असे वाटे. पण ते आता वरले होते. मला संजय, राहुल कधी भेटत मी माहेरी जायला नेहमी आतुर असते. तिथे संजय माझी वाट पाहायचा. मी गेली की तोही मला एकदा तरी मिठीत घेतच होता. हे दौलत मला 6-7 महिने पुरायची. अधूनमधून राहुल पण यायचा. मी तृप्त व्हायचे. नवऱ्याला माझा दाट संशय यायचा, पण तो बोलत नसायचा. मला आठवत नाही त्याने कधी मला मनापासून जवळ घेतले. तो जवळ यायचा फक्त मला ओरबाडून घ्यायला. बाकी सारे पुरुष सारखेच. राहुल नि संजय काय फक्त त्यांना स्त्रिया उपभोग घ्यावा म्हणून हव्या असतात, बाकी काही नाही. प्रेम हे गोंडस नाव या सगळ्यांच्या प्रकारात दिले गेले. तसा नवरा मला कोणत्याही बाजूने आवडत नव्हता. आईने ठरवले म्हणून लग्न केले. आज 6 महिने उलटून गेले, पण ना राहुल, ना संजय, ना राजा, ना नवरा जवळ आला होता. नवऱ्याने माझ्यावर बहिष्कार टाकला होता. या 6 महिन्यांनी संजयचे लग्न झाले होते. राहुल कुठेतरी नोकरीला दूर गेला होता. मी तडफडत होते. राजानं भेट न गाठ न मला कुणीही हवा होता. नवरा सुद्धा, पण तो डुंकूनही बघत नव्हता. मला त्याचा प्रचंड राग येऊ लागला. मी त्यावर खोटेनाटे आरोप करू लागले. मला संशयाने घेरले. बरोबर वाद घालू लागले. नवरा आता माझ्याकडे व घरीही लक्ष देत नव्हता. मी एकटी पडली होती. मी असुसलेली होती. कधी राहुल या फोन येईल? फक्त आश्वासन मिळेल. लग्न झाल्यावर राहुल, संजय भेटत राहिले, पण वरवर मनात कालवाकालव होत होते. मी नवीन नाते जोडून पाहत होते, पण अडचणी नव्याच्या येत होती. भूक होती, ताट होते, जेवण होते, पण उपभोग घेता येत नव्हते. नवऱ्याला मनोमन शिव्या देत होते. मला राहुलचा फोन आला. तो भेटायला येणार होता. वेळ ठरले, दिवस ठरला. आज बऱ्याच दिवसांनी मला दिलासा दिलभर भेटणार होता. नवरा कामावर निघून गेला. मी बाहेर पडले. दिवसभर राहुलच्या मिठीत विसावले. वाटत होते दिवस मावळूच नये. संध्याकाळी मी लगबगीने घरी आले. नवरा वाट पाहत असेल असे वाटले, पण दाराला तेच कुलूप होते. घरात गेले. बरोबर कपडे बदलले. नवरा येण्याच्या आत काही झालेच नाही असे केले, पण नवरा आलाच नाही. मी खूपच उशिरापर्यंत वाट पाहिली. सकाळी तरी येईल, पण सारे व्यर्थ. 4-5 दिवसांनी एक पत्र आले. मला शोधू नकोस. आता मी कधीच घरी येणार नाही. काल मी त्याला तुझ्या मित्राबरोबर पाहिले. असो, पण तुझ्या वाईट कृत्याची शिक्षा मी का भोगावी म्हणून दूर निघून जात आहे. म्हणजे मी मरणार नाही, तर मोकळ्या दुनियेत फिरणार आहे. मी गर्द काळ्या डोहात एकटीच असल्याचा भास झाला. कुठे जाऊ, कुठे राहू? प्रश्न भयानक होते. मी इतका खोल विचार केव्हाच केला नव्हता. घाईघाईत राहुलला फोन केला. आपण लग्न करू. त्याने असे काही उत्तर दिले की कानात कुणीतरी लावा राहुल ओतावा असं वाटलं. राजाला फोन केला. त्याला सर्व सांगितले, पण तो म्हणाला, अगं प्रेम वगैरे काही नव्हतं. ती फक्त मज्जा होती. आणि फोन ठेवला. संजयचे लग्न झाले होते. माझ्यासमोर फक्त अंधार होता. वाटा रुसल्याच होत्या. आईला काय सांगू? वडिलांना काय उत्तर देऊ? प्रश्न अनेक, उत्तर काहीच नव्हते. क्षणभंगूर सुखासाठी मी खरं सुख हरवून बसले होते. आता काय? कर्म माणसाला खोल दरीत नेते आणि आपलाच कपाळ मोक्ष करते. मी आज छोट्या सुखासाठी मोठे सुख गमावले होते. अशा प्रकारे मिठास या भागाचा शेवट झाला.